नमस्कार फार्मासिस्ट मित्रांनो. WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इंडिया ब्रँच THSTI अर्थात ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट जे की बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या अंडर येतं आणि अर्थातच आपलं PCI अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं सर्व फार्मसिस्टसाठी सर्व रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणजे तुमचं D.Pharm डिप्लोमा इन फार्मसी किंवा B.Pharm बॅचलर ऑफ फार्मसी पूर्ण असेल आणि तुम्ही तुमच्या स्टेट फार्मसी काउन्सिलकडे ॲज अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून नोंदणीकृत असाल तर तुमच्यासाठी यांनी एक कोर्स लॉन्च केलेला आहे रॅशनल यूज ऑफ मेडिसिन म्हणून. तर हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळेल. त्या सर्टिफिकेटवरती WHOचा लोगो, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा लोगो असणं अतिशय महत्त्वाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. रॅशनल यूज ऑफ मेडिसिन या टॉपिकवरती त्यांचा एक कोर्स आहे. त्या कोर्ससाठी तुम्हाला रजिस्टर कसं करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी वेबसाईट देत आहे. त्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता. तुम्ही न्यू यूजर आहात तर रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर नाववरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या काही बेसिक डिटेल्स आहेत त्या सर्व फिल करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुम्ही ज्या स्टेट फार्मसी काउन्सिलला आहात त्या स्टेट फार्मसी काउन्सिलच्या सर्व डिटेल्स द्यायचे आहेत. तर मी इथं ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे त्यामुळं यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड असं लिहून येत आहे. तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचं नाव, तुमचा ईमेल ID, ज्या स्टेट फार्मसी काउन्सिलकडे रजिस्टर आहात तिथला तो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल. तुमच्या ईमेलवरती तुमचं अकाउंट क्रिएट झाल्यानंतर त्या डिटेल्स येणार आहेत. युजर नेम वगैरे क्रिएट करायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे. अकाउंट तुमचं ॲप्रूव्ह झालं की तुम्हाला ईमेलवरती कळवलं जाणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला सेम वेबसाईटवरती येऊन या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवरती जायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला या कोर्सचा ॲक्सेस मिळणार आहे. तर सर्वांनी हा कोर्स करून घ्या. रॅशनल यूज ऑफ मेडिसिन म्हणजे काय, आपण जे काही व्हेरियस मेडिसिन वापरतो, फॉर एक्झाम्पल आपण अँटीबायोटिक आहेत तुम्हाला इन्फेक्शन झाल्यावरती वापरतो, पण बऱ्याचदा काय होतं, हे अँटीबायोटिक इन्फेक्शन झालेलं नसतानाही बऱ्याचदा पेशंटकडून म्हणा किंवा काही ठिकाणी चुकीची प्रॅक्टिस झाल्यामुळं प्रिस्क्राईब केलं जातं. तर रॅशनल यूज ऑफ मेडिसिन काय, प्रॉपर मेडिसिन पेशंटला योग्य मेडिसिन मिळालं पाहिजे, योग्य डोसमध्ये मिळालं पाहिजे, ज्या कंडिशनमध्ये त्या औषधाची गरज आहे अशा कंडिशनमध्ये मिळालं पाहिजे. त्या बेसिसवरती जे काही फार्मसिस्टचं नॉलेज अपग्रेड केलं पाहिजे त्या दृष्टीनं हा कोर्स त्यांनी लॉन्च केलेला आहे. त्यामुळे नक्की तुम्ही या वेबसाईटवरती या वेबसाईटवरती येऊन तुम्ही रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो लॉग इन ID, युजर ID आहे, पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमचा अकाउंट ॲप्रूव्ह झाल्यावरती दिलेला आहे ईमेल IDवरती तुम्हाला अकाउंट तुमचं जे काही आहे सुरू झालं आहे ते सांगितलं जाईल आणि अशा पद्धतीनं लॉग इन केल्यानंतर त्या कोर्सला तुम्हाला एनरोल करायचं आहे आणि अशा पद्धतीनं तो कोर्स आहे तो तुम्ही लर्न करू शकणार आहेत. व्हिडिओ लेक्चर्स वगैरे आहेत ते सगळं पूर्ण केल्यानंतर पुन्हा तुम्हाला पुढे सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जाईल. नक्कीच तुम्ही या कोर्ससाठी रजिस्टर करा. ही माहिती आवडली असेल तर जे कोणी सर्व रजिस्टर्ड फार्मसिस्ट आहेत त्यांचं D.Pharm B.Pharm पूर्ण झालं आहे, कोणाचं मेडिकल शॉप असेल, सर्वांसह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याशिवाय आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण फार्मसी करिअर, ॲडमिशन आणि फार्मसीसाठी जी काही महत्त्वाची माहिती अपडेट आहेत ते आपण मायबोली मराठीतून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा फार्मसिस्टचा चॅनल आपला आहे. 70,000हून अधिक आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.